मोशी येथील घटनेनंतर या ठिकाणी तुम्ही जळगावच्या कचरा डेपोची पाहणी केली आहे. तशीच घटना जळगावातही घडू शकते. उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे महापालिकेच्या. हे बघा, त्याच अनुषंगाने आम्ही आज इथं सगळ्यांनी व्हिजिट केलेली आहे. मी असेल, डॉक्टर चंद्रशेखर पाटील असतील, जयश्री पाटील असतील किंवा देशमुख मामा असतील. आम्ही जी दुर्घटना पुण्याला झाली ती इथं झाली नाही पाहिजे म्हणून आम्ही प्रशासकाला आणि या ज्या मक्तेदाराला आम्ही सूचना केल्या आहेत की ह्या कामाची जी सुरुवात आपण केलेली आहे ते काम अजूनही स्लो पद्धतीने चाललंय. पण आपले नवीन आलेले आयुक्त साहेब असतील, त्यांनी तात्काळ जेव्हा पहिल्यांदा चार्ज घेतला तर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी आपल्या ह्या डम्पिंग हाऊसला व्हिजिट केली आणि त्या कामाची सुरुवात चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे. आणि निश्चित मला खात्री आहे की 6 महिन्याच्या आत आम्ही हे प्रोजेक्ट तुम्हाला उभं करून दाखवू. मोशी सारखी घटना जळगावातही घडू शकते का वेळीच उपाययोजनेने झाल्या तर? असं होणार नाही, त्याचीच काळजीसाठी आम्ही इथं आलो आहेत. आज आपण बघितलं असेल तर आम्ही सगळ्या ज्या काही कर्मचारी आहेत, जिथे काम करणारे काही मजूर आहेत, त्यांना सूचना केल्या आहेत की आपण सांभाळून काम करा. 1 दिवस 2 दिवस काम उशिरा झाले तरी चालेल, पण जीवितहानी झाली पाहिजे नाही याची आम्ही काळजी घेऊ निश्चित. वारंवार या संदर्भात आपण महानगरपालिकेत लढा देत असतात. कचऱ्याचा जो डेपोचा विषय आहे, या परिसरातील नागरिकांना आरोग्यावर देखील मोठा परिणाम झालेला आहे. कुठेतरी महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, कुठेतरी हलगर्जीपणा करताना दिसून येते आपल्याला. हे बघा, आपण म्हणतात ते खरं आहे की या परिसरात 2 ते 3 किलोमीटरच्या परिसरात खूप धुरेचं साम्राज्य असतं आणि लहान मुलांना दमाचे आजार असतील किंवा आमच्या परिसरामध्ये कॅन्सरचे पेशंट सुद्धा आता आढळून येत आहेत. तर आम्ही प्रशासनाला वारंवार सूचना करून पण आता प्रशासन सज्ज झालंय आणि काम करायलाही तयार आहे. नवीन आयुक्त साहेब आलेले आहेत, त्याच्यासोबत जी काही खालची टीम असेल अधिकाऱ्यांची ती काम करते. आणि मक्तेदाराला सुद्धा आम्ही नोटीस सुद्धा आपल्या साहेबांनी इश्यू केल्या आहेत. याच्यापुढे त्यांना सांगितलं की तुम्हाला ब्लॅक लिस्ट सुद्धा केल्या जाईल कधी तुम्ही कामाची विलंब केला तर. मोशी सारखी घटना जळगावात घडू नये म्हणून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 100% मुळशीसारखी ज्या पुण्याला जी दुर्घटना झाली त्याच्याच अनुषंगाने आम्ही आज इथं व्हिजिट केली होती आणि त्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत की इथं दुर्घटना होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि आपण या परिसरातील नगरसेवक आहात. पुण्याला जी घटना घडली त्यानंतर पाहणी केलेली आहे या ठिकाणी महापौरांनी आणि आपण आम्ही जेव्हा सत्तेमध्ये नव्हतो, जेव्हा आम्ही फिरत होतो वार्डामध्ये, तर आम्हाला सगळ्यात आधी हाच प्रश्न नागरिकांचा होता की आधी आमचं कचरा डम्पिंगचं काम करा, कारण की इथे खूप धुराचं साम्राज्य होतं आणि त्याच्यामुळे लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील त्यांना त्याचा खूप त्रास होत होता. तर मग त्याच अनुषंगाने आता आम्ही सत्तेमध्ये आहोत आणि आमचे उपमहापौर मनोज भाऊ असतील, चंद्रशेखर डॉक्टर असतील, देशमुख मामी असतील आणि मी असेल, तर आम्ही सर्वांनी मिळून या कामाला सुरुवात केलेली आहे. आणि आमचे उपमहापौर मनोज चौधरी हे त्याचा फॉलोअप घेऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. या नागरिकांच्या आरोग्याला खूप त्रास होतो या परिसरातील. त्यांना आरोग्य देखील या ठिकाणी बिघडत आहे. वारंवार धुरीमुळे मोठा त्रास होत असतो. नाही, आधी बघितलं असेल तुम्ही 6 महिन्यापूर्वी, तर मग इथे खूप जास्त कचरा होता, त्याच्याने जास्त धुरेचं प्रमाण जास्त होतं. पण तुम्ही आता बघून की म्हणजे जवळजवळ 70% धुरेचं प्रमाण हे कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे त्रास कमी. उपाययोजना होतील आता तिथं? हो, नक्की होतील.